नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल आता न मेहंदी काढता जायला निघते. तेव्हा लगेच कला म्हणते की गुंड्या, अगं कुठे निघालीस? अगं सोमसुद्धा मेहंदी काढायला तयार आहे, तू सुद्धा एखादा फूल हातावर काढून घे. तेव्हा आता काजलच्या डोळ्यात पाणी असतं. काजल म्हणते की नको, मला नाही मेहंदी काढायला आवडत, अरे नको मेहंदी. आणि तेव्हा आता काजलला खूप टेन्शन आलेले असते. तिच्या हातामध्ये जो ज्यूसचा ग्लास आहे त्याकडे मात्र आता ह्या काजलचं लक्ष नसतं. ती सारखं सोमकडे बघत असते आणि तो जो काही ग्लास आहे तो खाली पडतो. सगळेजण मात्र आता काजलजवळ येतात आणि अद्वैत काजलला विचार, काजल तू ठीक तर आहे ना? आणि तेवढ्यात रजनी सुद्धा काजलजवळ येते. रजनी आता काजलला म्हणते की काजल, अगं तुला काही जखम वगैरे झाली नाही ना? तू ठीक तर आहेस ना? तेव्हा काजल नाही नाही असं करत असते. तेव्हा संगीता धावतच काजलजवळ येते. तर अंजू म्हणते की थांबा, मी सगळं काही साफ करून घेते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, तुम्ही काजलला सांभाळून घ्या. तर संगीता म्हणते की हो हो जावे बापू, तुम्ही खाली बसा, मी व्यवस्थित बघते की काय झाले ते. आणि रजनी मॅम तुम्ही सुद्धा खाली बसा, मी बघते. तेव्हा आता काजल सोमकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. संगीता म्हणते की काजल काय झालं? हे बघ, रडू नकोस, तुला बरं वाटत नाही? थांब, आपण जरा बाजूला जाऊयात का? तेव्हा आता काजल रडतच म्हणते की नाही आई, मी ठीक आहे. तेव्हा आता संगीता ही कलाकडे बघते आणि कला सर्व काही ठीक तर आहे ना असं लांबूनच खुणावून विचार. आणि आता मात्र सर्वजण तेथे पुन्हा जागेवर येऊन बसतात. परंतु राहुलने आपल्या हातामध्ये जे डिव्होर्स पेपरची फाईल आणलेली असते तो मात्र आता ती फाईल अगदी आपल्या हातात पोटाशी कवटाळून रोहिणी आणि नैना या दोघींकडे बघत असतो. राहुलच्या हातामध्ये फाईल बघून नैना आणि रोहिणी खूपच खुश होतात. तेव्हा आता या संधीचा फायदा घेऊन आता राहुल लगेच अद्वैतला म्हणतो की दादा, अरे काहीतरी ह्या परचेस ऑर्डर आहे त्यावर तुझ्या सही हव्या होत्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की ओके आणि लगेच त्या फाईल हातामध्ये घेतो. तेव्हा अद्वैत फाईल हातामध्ये घेतल्यानंतर राहुलला म्हणतो की पेन. तर राहुल लगेच खुश होऊन म्हणतो की हो ना दादा, अरे पेन तर आहे माझ्याकडे. लगेच खिशातून पेन काढतो आणि अद्वैतच्या हातात देत म्हणतो की हे घे. तेव्हा आता अद्वैत अगदी म्हणजे न वाचता लगेच त्यावर साईन करतो. तेव्हा आता अद्वैतने साईन केल्यानंतर मात्र आता रोहिणी, नैना आणि राहुल यांना खूप आनंद होतो. तेव्हा आता रोहिणी हळूच नैनाला म्हणते की नैना, अगं आता होईल खरा धमाका. म्हणजे हे बघ, खरा धमाका काय होईल तर एका मुलाचं लग्न होईल आणि दुसऱ्या मुलाचं लग्न तुटेल. तेव्हा आता अद्वैत हा गप्पा करता करता, आबांशी छान असे गप्पा करता करता अगदी तो त्या फाईलकडे लक्ष देत नाही आणि शेवटी मात्र तो सह्या करायला घेतो. जे काही डिव्होर्स पेपर आहे त्यावर तो लगेच साईन करून जातो. तेव्हा आता जेव्हा तो सह्या करायला घेणार ते पेपर्स तेथे येतात. परंतु आबा मात्र काहीतरी म्हणत असतात की मेहंदी रंगलेले खरंच बायकांच्या हात किती सुंदर दिसतात. आणि अद्वैतचं आता आबांकडे लक्ष असतं आणि खाली पेन धरून तो सही करत असतो. तेव्हा आता अद्वैत कलाच्या हाताकडे त्या मेहंदीकडे बघत असतो. आणि आता मात्र जे काही डिव्होर्स पेपर आलेले आहे सर्व पेपर्सवर साईन झाल्यानंतर आता शेवट डिव्होर्सचे पेपर असतात आणि आता अद्वैत पेन तसाच धरून असतो. म्हणून राहुल, नैना आणि रोहिणी आता त्याकडे जरा धक्क्याने बघत असतात की अद्वैतने लवकरात लवकर यावर साईन करायला हवी म्हणून. तेव्हा आता कला आपल्या हातातील जी काही मेहंदी तिने हातावर काढलेली आहे तर त्याकडे अगदी खुश होऊन बघत असते. तेव्हा आता तिला खूप छान वाटतं. तर आता आबा म्हणतात की हो हो कला, अगं तुझ्या मेहंदीच्या हातावर तू हाताकडे बघते, तुझ्या मनात नक्की काय आहे मला माहिती आहे. बघ कला, अगं तुझी सुद्धा मेहंदी एकदम चांगली रंगणार आहे. तर अद्वैतचे आता कला आणि आबा या दोघांकडे लक्ष असतं. तो सारखा त्याच्याकडे बघत असतो आणि आता राहुलचा जीव अगदी धाकधूक करत असतो की हा सह्या करतो की नाही. तेव्हा कला अगदी लाजत म्हणते की आजोबा, अहो तसं काय नाही, फक्त मी बघत होते. तेव्हा आबा म्हणतात की अगं असं कसं नाही, अगं हेच तर आहे आणि जे आहे ते चांगलंच आहे. तेव्हा आता कला म्हणते की काय हो आजोबा तुम्ही, बरं सगळ्यांना भुका लागल्या असतील, मी आता काहीतरी जेवायचं बघते. तेव्हा आबा म्हणतात की अगं बघता येईल, बस अगोदर खाली, बाकीची मंडळी आहेत ना वाढण्यासाठी. तेव्हा कला ही अद्वैतकडे बघत असते. सर्वजण खूप खुश असतात. आबा आता अनामिकाला म्हणतात की अनामिका, अगं तू सुद्धा आज येथे जेवण करून जा. तेव्हा आता अनामिका म्हणते की आबा तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. आबा मी आज माझ्याच घरी जेवायला गेले तर ते चालेल का? कारण कसं आहे, लग्न इतक्या घाई गडबडीत ठरले, खरंच काहीच कळलं नाही आणि अचानक आता माहेर सोडून सासरी राहण्यासाठी यायचं, याचं खरंच खूप असं वाईट वाटतं, काळजी वाटते. घरातून निघताना पाय असे जड होतात, प्रत्येक छोटी छोटी गोष्टी मागे पडेल असं काहीतरी वाटतं. त्यामुळे जितक्या दिवस शक्य आहे तितक्या दिवस मला माझ्या आईच्या हातचं खायचं आहे आणि सॉरी आबा, जर चालणार असेल तर मग मी
जाते तेव्हा आता आबा म्हणतात की बरं ठीक आहे, तुझ्या मनावर, आणि तुझ्या आईची हातची चव आहे तर ती मनात भरून ठेव, नंतर तुला कामाला येईल. तेव्हा आता अनामिका म्हणते की थँक्यू आबा. तर संगीता म्हणते की आबासाहेब आता आम्ही सुद्धा निघतो. तेव्हा आता आबा रजनीला म्हणतात की रजनी, अगं तू उगाच काळजी करत होती, 2च दिवसात लग्नाची सर्व तयारी झाली सुद्धा. अगं 2 हाताचे जर 4 हात झाले तर काम अगदी फटाफट होतात. सरोजला मात्र आता हे सर्व आबांचं ऐकून राग येत असतो. ती रागाने थोडीशी पाहत असते. तर रजनी खुशून म्हणते की हो ना आबा, आपल्या कलाने सगळी तयारी एकदम अशी मस्त केलेली आहे बरं का. पदर खोचून अगदी सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन स्वतःच्या हातात तिने घेतलेलं आहे. तेव्हा मात्र आता रजनी सरोज जवळ येते आणि सरोजला म्हणते की अहो वहिनी, कामाच्या बाबतीत अगदी वाघीण असलेली सून तुम्हाला मिळाली बरं का. तेव्हा आता माझं काय होतं हे आपण बघूया. कला म्हणते अगदी एकदम खरंच गुणी मुलगी आहे आणि जे काही काम ती करते ना अगदी मन लावून करत असते. तेव्हा मात्र आता सरोज फक्त ऐकत असते. रजनी म्हणते की अहो हे सगळं करताना सुद्धा तिचं अद्वैतवरचं जे लक्ष आहे ना ते हटत सुद्धा नाही. अद्वैतवर किती लक्ष असतं. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, हुशारी तर आहेच बाबा हिच्यात, पण वेगळ्या गोष्टीमध्ये हुशारी लागते एवढंच. त्यानंतर अद्वैतला इकडे आता ठसका लागतो. अद्वैत आता खोकत असतो आणि तेवढ्यात राहुल धावतच त्याला पाणी प्यायला देत. शेवटी अजूनपर्यंत त्या डिव्होर्स पेपरवर सह्या तर बाकीच असतात. जे काही सह्या झालेल्या असतात तर त्या कामाच्या पेपर्सवर रोहिणी, राहुल आणि नैना तर लक्ष देऊनच असतात. त्यांचा जीव अगदी मुठीत असतो की अद्वैत कधी त्या पेपर्सवर सह्या करेल. तेव्हा आता अद्वैत सही करणार तोच लगेच आबा म्हणतात की अरे अद्वैत, अरे प्रथेप्रमाणे आता एक काम बाकी आहे. तर अद्वैत विचारतो की कोणतं काम आबा. तेव्हा आबा म्हणतात की अरे चांदेकरांच्या नवीन पिढीतील हे लग्न आहे, मग आता ह्या मोठ्या पिढीतील हे जे काही कार्य आहे तर ते सुरू होणार, म्हणून घरातील मोठ्या मुलाला म्हणजे तो जो काही कार्यवाहक असतो त्याला मानाचा टिळा लावला जातो आणि तुला आता हा टिळा लावायचा आहे. त्यामुळे हे बघ, हे लग्न घर आहे आणि परंपरेनुसार घरातील मोठ्या सुनेकडून हा टिळा तू लावून घे. तेव्हा आता आबा लगेच अंजूला कुंकवाचा करंडा आणण्यासाठी सांगतात. सरोज लगेच आता तिला असं वाटतं की मीच या घरातील मोठी सून आहे म्हणून लगेच अगदी तोऱ्यातच उठते. तेव्हा आता अद्वैत ते फाईल आहे तर डिव्होर्स पेपरवर सह्या न करता त्या बाजूला ठेवतो आणि राहुलला थांबायला सांगतो. तेव्हा रोहिणी आणि राहुल यांचा आणखीनच मुडाफ होतो कारण अद्वैतने लगेच सह्या करायला हव्या होत्या असे त्यांना वाटत असते. तेव्हा आता अंजूच्या हातातून सरोज लगेच कुंकवाचा करंडा घेते आणि अद्वैतला टिळा लावायला जायला निघते. परंतु आता आबा मात्र सरोजला म्हणतात की सरोज अगं थांब. तेव्हा आता थांब म्हटल्यानंतर सरोजचा खूपच जळफळाट होतो आणि आबा हे सरोजला उठून म्हणतात की अगं तू कलाला हा टिळा लावून दे, तू नको लावूस. अगं कला ही अद्वैतची बायको आहे त्यामुळे हा हक्क तिचा आहे. तेव्हा आता सरोज लगेच रागाने म्हणते की का आईने जर हा टिळा लावला तर तुमच्या प्रतीत नाही का चालत. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, ती पुढच्या पिढीतील मोठी सून आहे त्यामुळे हा जो काही मान आणि हक्क आहे तो केवळ कलाचा आहे. तुला आठवते का अगं जेव्हा प्रवीणचं लग्न होतं तेव्हा तू मात्र तुझ्या नवऱ्याला मानाचा टिळा केला होतास म्हणजे प्रदीपला. त्यामुळे हे बघ, आता हे पुढच्या पिढीतील हे दोघं थोरले त्यामुळे सोहमच्या लग्नामध्ये आता कलाला अद्वैतला टिळा लावून आणि तिचा मान तिला मिळून दे. आणि तसंही या घरातील मोठी सून म्हणून सोहमच्या लग्नाची सर्व काही जबाबदारी तिने घेतलेली आहे. अगं ती तर बाहेरची थोडीच आहे का, ती तर आपल्या घरातीलच आहे. तेव्हा आता सरोज तोऱ्यातच म्हणते की आबा ती कधीही बाहेरचीच आहे परंतु तुमच्या डोळ्यांना मात्र ते दिसत नाही. तेव्हा आता सरोजला खूप राग येतो आणि आता राहुल, रोहिणी आणि नैना यांचं लक्ष सगळं काही त्या फाईलकडे असतं. कधी एकदाच्या अद्वैतच्या सह्या त्यावर होईल असं त्यांना झालेलं असतं. तेव्हा आता सरोज आबांना म्हणते की असो, तुमच्या पुढे तर मी काय बोलणार. मी आता कलाकडे न बघता तो जो काही कुंकवाचा करंडा आहे तर तो कलाच्या हातात ती द्यायला लागते आणि आता वळून बघते तर कलाच्या हातावर मेहंदी असते आणि आता मेहंदीचं कारण शोधून लगेच आता सरोज आबांना तोऱ्यातच म्हणते की काय हो आबा, तुम्ही काय म्हणालात, तिचे दोन्ही हात तुम्ही बघितले का, दोन्ही हातावर मेहंदी काढलेली आहे, असा माकलेल्या हाताने ती टिळा लावणार आहे का. अहो माझा हात तर मोकळा आहे, मी नक्की तिला टिळा लावू शकते, त्याचा मान मी करू शकते. आणि नाही अहो बरोबर आहे, एखादा जर मुद्दा मी मांडला आणि त्यावर तुम्ही बोलणार नाही असं कधी होणार तर नाही, कारण सगळं काही अगदी कलाने केलेलं तुम्हाला हवं आहे, तिच्याच हाताने हे सगळं काही व्हायला हवं. म्हणजे आपल्या घरातील रीती परंपरा ह्या सगळं काही कलामुळे बाजूला ठेवून आता मात्र आपण तिची मेहंदी वाळण्याची वाट बघूयात, कारण तिला जास्त महत्व आहे. घरातील परंपरा वेळ याला काही महत्व नाही. तेव्हा आता कला
कला बिचारी शांत असते तर सरोज आता म्हणत असते की जेव्हा तिची मेहंदी वाळेल तेव्हा ती हात धुणार आणि त्यानंतर मात्र ती अद्वैतला टिळा लावणार। तोपर्यंत आपण काय करायचं आणि आपण तर सगळे रिकाम टेकडेच आहोत, आपण काय करायचं, आपण तिची मेहंदी वाळेपर्यंत वाट बघायची की कला खरे अद्वैतचा केव्हा मान करणार आणि काय हे सर्व बरोबर आहे ना असं कलाला विचारते अगदी रागातच। तेव्हा आता आबा म्हणतात की सरोज तू अगोदर शांत हो। तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की नाही अहो ठीक आहे, तुम्हीच तर आत्ता म्हणालात मान करायचा म्हणून आणि मान तर तसा व्हायलाच पाहिजे। आणि रागाने आता सरोज कलाला म्हणते की ए मुली जा आणि तो हात धुवून ये। तेव्हा आता सर्वजण रागाने आता सरोजकडे बघत असतात कारण सरोज जे काही वागते ते अगदी उद्धट असल्यासारखं असतं। कला आता एकटक तिच्याकडे बघत असते आणि संगीता आणि दिनकर यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। आता त्यांना असं वाटतं की कलाच्या हातची मेहंदी ही हातावरची धुतली जाणार आणि त्यानंतर आता रोहिणी, राहुल आणि नैना यांना मात्र फार असा आनंद होत असतो कारण कला आणि अद्वैत यांचा लवकरात लवकर डिव्होर्स व्हायला हवं आणि त्याची तयारी तर ते पूर्ण करून तयारच असतात। तेव्हा आता कला ही सरोजकडेच बघत उभी असते तर आता सरोज पुन्हा सर्वांसमोर विचारते की काय झालं, नाही करणार का तू अद्वैतचा मान? आणि चला आता आपण असेच उभे राहूयात, महाराणी आहे ना त्यांच्या हातावरची मेहंदी वाळण्याची वाट बघूयात। आणि बघितलं का ही मेहंदी सुद्धा धुवायला तयार नाही। तेव्हा आता कला बिचारी आता मनात विचार करत असते की मानाचा टिळा आहे तर मीच लावायला हवा, परंतु माझे हात तर मेहंदीचे आहे, नक्की मी काय करू असा विचार करते। तेव्हा लगेच आता ती अद्वैतकडे आणि सरोजकडे बघत असते। तेव्हा आता कलाच्या एक गोष्ट लक्षात येते कारण सकाळी जेव्हा तिची टिकली पडलेली असते तेव्हा ती DVIच्या रूम मध्ये गेलेली असते आणि तेथून देवघर तिने आपल्या कपाळी कुंकवाचा टिळा लावलेला असतो। तेव्हा त्या टिळ्याची तिला आठवण होते आणि लेव्हा लगेच तिचं अगदी रूप खुलतं, तिचा चेहरा खुलतो। ती लगेच सरोज मॅडमला उत्तर देते की सरोज मॅडम अहो मी मेहंदी नाही धुणार आणि माझी मेहंदी वाळण्याची वाट सुद्धा बघावी लागणार नाही। बघा मानाचा जो काही टिळा आहे तो माझा हक्क आहे, माझा मान आहे आणि तो मी सर्वांसमोर त्याचा असा अपमान होऊन देणार नाही। त्यामुळे जो काही मानाचा टिळा आहे तर तो माझ्याच हाताने मी आता अद्वैतच्या कपाळी लावणार म्हणजे लावणारच। म्हणून कला लगेच पुढे येते आणि चांदेकरला आवाज देते की चांदेकर बस। तेव्हा अद्वैत वळून पाहतो आणि विचारतो की कशाला? तेव्हा कला म्हणते की अरे बस ना। तेव्हा आता शेवटी अद्वैत खाली बसतो तर कला आता खाली बसल्यानंतर म्हणते की तू मान मागे टाक। त्यावर आता अद्वैत म्हणतो की मान टेकण्याची काय गरज आहे? तेव्हा कला म्हणते की अरे मी सांगते ना तुला बस खाली, टिळा लावायचा आहे ना मग तू माग अशी खाली टेक। तर अद्वैत लगेच कलाचं ऐकतो आणि तिने सांगितल्याप्रमाणे तो अगदी ती मान खाली टेकतो। तेव्हा आता अद्वैतने खाली मान टेकल्यानंतर कला लगेच खाली वागते, अगदी एकदम आता त्याच्या कपाळावर आपलं कपाळ ठेवते आणि जो काही आपल्या कपाळी तिने DVIचा जो काही कुंकू लावलेला आहे तर त्या कुंकवाने मात्र ती बरोबर आता अद्वैतच्या डोक्यावर तो टिळा लावते। तेव्हा आता सर्वजण हे बघत असतात। आता आबांना मात्र हे सर्व काही बघून अगदी खूप छान वाटतं, त्यांचा चेहरा खुलतो। परंतु सरोजचा तर चेहरा अगदी बघण्यासारखा होतो। संगीता, काजल या सगळ्यांना आणि रजनीला खूपच आनंद होतो। सोम आणि अनामिका सुद्धा एकमेकांकडे बघून हसतात। कलाची हुशारी बघून सर्वांना कलाचं खूप आता कौतुक वाटतं। परंतु सरोज, रोहिणी, राहुल आणि नैना यांचा इतका जळफळाट होतो। तेव्हा आता अद्वैतच्या कपाळी एकदम बरोबर असा टिळा लागलेला असतो। अद्वैतच्या कपाळी लागलेला तो टिळा बघून सरोजला आता खूपच राग येतो। तेव्हा आता आबाही इतके खुश होतात, मनात म्हणतात की आई अंबाबाई अगं प्रत्येक वेळेला तू धावून येते आणि सगळ्या काही गोष्टी अगदी तुझ्या मनासारख्या तू करून घेते। ज्या वेळेस या दोघांना तुझ्या या प्रथा पूर्ण करता येणार नाही त्यावेळेस मात्र तूच त्यांना मार्ग दाखवते। या दोघांमधील जो काही वाढत जाणारा ओलावा बघून त्यामुळे आता मात्र यांचा संसार अगदी छान होईल, ते दोघं एकत्र येतील अशी मला पूर्णपणे आता खात्री पटलेली आहे। म्हणून आबा अगदी खूप खुश होतात। देवी अंबाबाईचं दर्शन करून आल्यापासून सर्व काही अगदी छान घडतंय म्हणून आबांना खूप असा एक प्रकारचा मोठा आनंद होत असतो। काही झालं तरी कला आणि अद्वैत एकत्र येतात हे बघून त्यांचे डोळे अगदी तृप्त होतात। तेव्हा रोहिणी तर लगेच आता तेल लावण्यासाठी सरोज जवळ येते आणि सरोज वहिनीला म्हणते की वहिनी अगं हे काय चाललं? त्या मुलीचा आगाऊपणा जास्तच वाढलेला दिसत नाही का तुला? तिची मजल जास्त कुठपर्यंत पोहोचायला लागली हे तुला नाही दिसत का? आणि अद्वैत सुद्धा किती खरंच तिला एकही शब्दाने बोलत नाही, अगदी शांतपणे तिच्याकडून हे सर्व करून घेतो। कमालच आहे अद्वैतची। कधी कधी मला असं वाटतं की अद्वैत मुद्दामच तिला विरोध करत नाही। तेव्हा आता सरोजला इतका राग येतो। तेव्हा आता सरोज रागाने उभी राहते। तेव्हा कलाला तर लगेच अद्वैतकडे बघत असते। तेव्हा मात्र आता आबा घाईने पुढे येतात। कला अगं कला पटकन इकडे, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे, तू पटकन इकडे आणि सगळ्यांनी कामाला लागा असे घाईतच बोलतात। तेव्हा आता आबा हे कलाला घेऊन बाजूला जातात परंतु सरोज अद्वैतचा हात धरते
आणि रागाने म्हणते की काय केलंस अद्वैत, तू त्या मुलीला काही बोललास का नाही? तिने हे सर्व केलेलं तुला चालतं का? अरे तू त्या मुलीला विरोध करत नाही म्हणून ती मुलगी शेपारली आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं तू प्लीज शांत हो. अगं आई तिने काही करण्याच्या आतच तिचं कपाळ माझ्या कपाळी टेकवलं, मग मी तिला काय बोलणार होतो ते मला सांग. तेव्हा सरोज म्हणते की हे तू आज तिला चांगलं खडसावलं नाहीस किंवा तिने जे काही केलं ते तुला पटलेलं नाही हे जर तू तिला स्पष्ट केलं नाही तर तिच्या मनामध्ये हा गैरसमज आहे तो अगदी वाढतच जाईल. तिला असे वाटेल की तुला सगळं काही चालतंय म्हणून आणि त्यामुळे आता ती आणखीनच तुझ्या डोक्यावर बसेल. ही गोष्ट जे काही आहे ती लक्षात घे आणि त्या मुलीला आता तू विरोध करत जा. एकदा की ती तुझ्या डोक्यावर बसली तर मी मात्र तिला नाही सोडणार, ही गोष्ट लक्षात ठेव. तिची गाठ माझ्याशी असेल हे लक्षात ठेव. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं प्लीज तू स्वतःला शांत कर. एकदा आबांचं आणि तिचं बोलणं होऊन दे, त्यानंतर मी सविस्तरपणे तिच्याशी व्यवस्थित बोलतो. तेव्हा आता सर्वजण अद्वैत आणि सरोज यांचं जे काही सुरू आहे ते बघत असतात. तेव्हा अद्वैत आपल्या मोबाईलमध्ये जो काही कपाळी टिळा लावलेला आहे तो बघतो. त्या टिळ्याकडे आता एकटक पाहत असताना त्याला सरोज जे काही बोललेले आहे तर ते प्रत्येक बोलणं आठवतं. तिला योग्य वेळी जर तू अडवलं नाही आणि त्याचं उत्तर दिलं नाही तर आजमुळे जे काही तिने केलं त्याचा जो काही गैरसमज आहे तिच्या मनामध्ये वाढतच जाईल आणि तुला ही सर्व पटतंय असं तिला वाटेल. त्यानंतर आता आजोबा ही कलाला घेऊन आतमध्ये येतात. तर कला आतमध्ये आल्यानंतर विचारते की आजोबा काय झालं? अहो तुम्ही मला इतक्या घाई गडबडीत का असं बोलावलं? तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कसलं काय, बघितलंच ना तू ती सरोज किती चिडली होती, तुला अजून काहीतरी बोलेल म्हणून मी तुला इकडे बोलावलं. तेव्हा आता कला म्हणते की आजोबा अहो माझ्या हाताला मेहंदी होती म्हणून मी तसं केलं. आजोबा मी काही चुकीचं तर नाही ना केलं हो असं विचारते. तर आबा म्हणतात की हे पग कला तू त्याची बायको आहे, अगं जे काही केलंस ना तू एकदम बरोबर केलं आणि हे पग घरातील कोणी सुद्धा तुला काही म्हटले ना तू मनावर नाही घ्यायचं. अगं हे जे काही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि तेच आता प्रसंग आपल्याला नातं पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतात. हे माझं जे वाक्य आहे ना ते आयुष्यभर तू लक्षात ठेवायचं. तेव्हा आता कला खुशून म्हणते की नक्की आजोबा. त्यानंतर आता अनामिका ही धावतच येत असते आणि रॉकेट तिच्या समोर येतो. रॉकेट म्हणतो की खरंच खूपच छान मेहंदी, खूपच भारी. तेव्हा अनामिका खुशून थँक्यू थँक्यू असं करते. तेव्हा आता रॉकेट तेथील ग्लास उचलतो तर सोहम त्याच्या हातातून ग्लास घेतो. रॉकेट भाऊ मी ग्लास ठेवतो. रॉकेट म्हणतो की नकोय सोहम भाऊ मी ठेवतो. सोहम ऐकायला तयार नसतो आणि रॉकेटला म्हणतो की हे बघ माझ्या लग्नामध्ये मी काहीतरी काम केलं असं तरी माझ्या मनाला अगदी लक्षात राहील ना, त्यामुळे जा तू दुसरी काम बघ रॉकेट. तेव्हा आता रॉकेट धावतच दुसऱ्या कामाला निघून जाते. तेव्हा आता सोहम अनामिका जवळ येतो. काजल आता या दोघांना बघत असते. सोहम अनामिकाला आता मुद्दाम काजल समोर विचारतो की तुला अजून काही हवं आहे का? त्यावरती आता अनामिका म्हणते की नको सोहम मी निघते आता असं अनामिका म्हणते. तर सोहम म्हणतो की बरं बाय. तेव्हा सोहम काजलकडे बघत असतो आणि तो लगेच किचन मध्ये येतो. तो ग्लास तेथे ठेवतो परंतु आता सोहम खूप असा नाराज असतो. अनामिका त्याच्याकडे बघत असते आणि काजल सुद्धा त्याच्याकडे एकटक बघत असते. त्यामुळे आता काजल विचार करते की मला नाही वाटत की आता कोणी मेहंदीचे हात आहे त्यामुळे कोणी स्वयंपाकघरात जाईल म्हणून, त्यामुळे आताच मी त्याला आता स्वयंपाकघरातच गाठू शकते. आणि तेवढ्यात मात्र आता कलाचे लक्ष सोहमकडे जाते आणि सोहम मात्र तेथे एकटाच किचन मध्ये उभा असतो आणि तो जो काही विचार करत आहे तो इतका डिस्टर्ब दिसतो आणि टेन्शन मध्ये, नक्की त्याला काहीतरी टेन्शन आहे हे कला ओळखते. आणि तेवढ्यात आता अनामिकेची जी काही आई आहे तर ती अनामिकेला आवाज देत बाळा चला आपण घरी जाऊयात. अनामिका सुद्धा आता काहीतरी तिच्या डोक्यात येत असते आणि तेवढ्यात मात्र अनामिका तेथून जात असते आणि तिच्या कानातील आहे तर ते आता ओढणीत गुंततं. तेव्हा आता काजल ही सोहमकडे जात असते आणि आता अनामिका काजलला म्हणते की काजल प्लीज अगं हे सोडवशील का, प्लीज काजल प्लीज म्हणून खूप अशी रिक्वेस्ट करते. तेव्हा काजल ही तिच्या कानातील काढत असते परंतु संपूर्ण लक्ष मात्र तिचं सोहमकडे असतं. आता लगेच अनामिकाच्या कानातील ते काढलेलं आहे तर ते बघून अनामिका आता काजलला थँक्यू म्हणते आणि बाय करून निघून जाते. तेवढ्यात संगीता धावतच काजल जवळ येते आणि काजलचा हात धरते. काजूला चल चल म्हणून जरा बाजूला घेते आणि बाजूला आल्यानंतर ती काजूला म्हणते की काजू अगं काय करते, किती वेळेस मी तुला समजावू की अनामिका श्रीमंत आहे, त्यांची आणि आपली बरोबरी नाही होऊ शकत, त्यामुळे सोहम राहून पासून आणि तिच्यापासून दोघांपासून तू लांबच राहा. तेव्हा आता राहुल इकडे वैतागून जातो कारण अद्वैतने त्या पेपर्सवर अजून सह्या केलेल्या नाही म्हणून वैतागून ती फाईल हातात घेतो आणि परत तो आता बाजूला जातो. त्यानंतर आता दिनकर संगीता आणि काजल या दोघींकडे बघत असतो. त्यानंतर आता कला इकडे विचार करते की सोहम एकटाच असा स्वयंपाकघरात का गेला असेल आणि कसला तो इतका बारीक विचार करत असेल, त्यामुळे मी एक
काम करते, आत्ताच मी त्याला गाठते आणि त्याच्याशी बोलते. मी त्याला विचारू का तुझा चेहरा इतका का पडलेला आहे म्हणून, तुझ्या मनात काही वेगळं आहे का? तेव्हा कला ही आजोबांना म्हणते की आजोबा जरा मी आलेच बर का. तेव्हा आजोबा म्हणतात की हो जा, परंतु मी तुला जे सांगितले आहे ते लक्षात ठेव. तेव्हा आता कला ही सोंगडी जायला निघणार, तोच लगेच अद्वैत तेथे येतो. अद्वैत लगेच कलाला म्हणतो की काय केलंस तू? अगं कपाळाला कपाळ लावून टिळा लावण्याची काय गरज होती तुला? तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, प्रथा आहे म्हणून तुला कुंकू लावायचं होतं. अरे पण माझ्या हाताला मेहंदी होती म्हणून मी तसं केलं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मग तसं आबांना तू सांगायचं असतं, कारण इतर वेळेस तोंड वर करून तर कायम बोलत असते. तेव्हा आता कला म्हणते की मग मी काही आबांनाही सांगून प्रथा मोडायला हवी होती का? दीपक चांदेकर, अरे प्रथा अशी होती की बायकोने नवऱ्याच्या कपाळी टिळा लावायचा असतो. मला हे मान्य आहे की अरे अजून सुद्धा आपण चाच पडतोय, आपल्यामधील अंधुकता आपण शोधतोय, परंतु अरे याचा अर्थ असा होत नाही की मी तुझी बायको नाही म्हणून. का तुला ते सुद्धा मान्य नाही का? तेव्हा आता अद्वैत एकसारखा कलाकडे बघत असतो. आता कलाला नेमकं काय उत्तर द्यावं हे काही त्याच्या लक्षात येत नसतं. तेव्हा आता सरोजने चांगलं आता जाब विचारण्यासाठी सांगितलेलं असतं, परंतु एकाच शब्दात कलाने त्याला पूर्णपणे कोढ्यात टाकलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत कलाला काय उत्तर देतो की ती त्याची बायको आहे किंवा नाही. इकडे सोमला तर भलतं टेन्शन असतं, त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट काही सर्वांना समजत असतं. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राहुलला आता डिव्होर्स पेपरवर सह्या घ्यायच्या असतात, परंतु अद्वैतकडून नेमकं त्याच पेपरवर सह्या राहिलेल्या असतात. तर राहुल त्याची आठवण करून देत असतो की अद्वैत अरे तुझ्या सह्या आता इथे राहिलेल्या आहेत. तेव्हा मात्र अद्वैत अगदी त्या पेपर्सवर सह्या करायला जातो, कारण आता राहुलने एका हाताने जे काही डिव्होर्स पेपरचं ते पेपर्स आहे, कारण ते अगदी फक्त सिग्नेचर जे ते घ्यायचे आहेत तेच फक्त आता उघडलेलं असतं आणि डिव्होर्स नाव तो दिसून देत नाही, कारण त्याखाली आपल्या हाताने तो धरतो आणि तेवढ्यात अद्वैत सह्या करणार तोच कला धावतच येते, परंतु आता तिच्या हाताला लागते. बांगडी फुटल्यामुळे काच तिच्या हातामध्ये घुसते आणि ती मात्र ऐक असं जोरात ओरडते. तर अद्वैत आता पुन्हा सह्या करायच्या थांबतो आणि कलाकडे बघत असतो. तेव्हा आता राहुल खूपच चिडतो. राहुल मनात म्हणतो की आता प्रत्येक वेळेस ही मध्ये येतेच धडपडण्यासाठी. तेव्हा कलाच्या हातातील बांगडी फुटलेली असते. कला विचार करते की बांगडी कशी वाढली आणि जे काही हे संकेत आहे ते शुभ नसतात, म्हणून कलाला टेन्शन येते. तेव्हा आता अद्वैत लगेच त्या जे काही फाईल आहे त्या बाजूला फेकून देतो आणि राहुलला म्हणतो की मी त्यावर नंतर सह्या करतो, अगोदर हिच्या हाताला ड्रेसिंग करतो. तेव्हा कलाही त्याच्याकडे बघत असते आणि अद्वैत तिला म्हणतो की चूप, हात धर व्यवस्थित. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात आणि राहुलचा पुन्हा घोळ होतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी परत राहुल ते पेपर्स घेऊन अद्वैतकडे येतो. अद्वैतला म्हणतो की अरे तुझ्या सह्या राहिल्या म्हणून परत ती फाईल अद्वैतच्या हातात दे. तेव्हा आता राहुल ते पेपर जे काही आहे ते व्यवस्थित चेक करतो आणि त्यावर डिव्होर्स पेपर हे नाव लिहिलेलं आहे. तेव्हा अद्वैत लगेच राहुलला विचारतो की हे काय, कारण आता राहुल तर खूपच घाबरतो आणि राहुलने जे काही आता कारस्थान केलेले आहे तर ते अद्वैतने पकडलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.